दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. या नवरात्रमध्ये अष्टमीला महाअष्टमी असे बोलले गेले आहे. या महाअष्टमीला आपल्याला देवीसाठी 2 नैवेद्य करायचे आहेत आणि ते 2 नैवेद्य आपल्या देवीला अवश्य अर्पण करायचे आहे. मग तुम्ही घरामध्ये करायचं आहे, मंदिरामध्ये करायचं आहे, तुमच्या इच्छानुसार तुम्ही हे 2 नैवेद्य अर्पण करू शकता. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तीच माहिती सांगणार आहे की आपल्याला देवीसाठी कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. यामुळे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. नवरात्रामध्ये आपण सर्वजणच आपल्या देवीची सेवा करतोय. या 9 दिवसामध्ये आपण बऱ्याच काही सेवा केल्या आहेत. काही जणांना जमलं नसेल, पण तुम्ही या 9 दिवसामध्ये घटस्थापना जर तुमच्या घरामध्ये केली असेल तर अवश्य आपल्याला हे नैवेद्य 2 अर्पण करायचे आहे. आणि ज्यांनी केलेलं नाही त्यांनी देखील आपल्या घरामधील जी काही देवीचा फोटो आहे, टाक आहे, त्या ठिकाणी आपल्याला हे 2 नैवेद्य आवर्जून दाखवायचं आहे. या नैवेद्यामुळे देवी आई नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपण जी काही नैवेद्य करतानाची भावना आहे आपली, ती देखील खूप महत्त्वाची आहे. तुम्ही किती भक्तीने, किती आत्मीयतेने, किती विश्वासाने करता, या गोष्टीला देखील फार महत्त्व आहे. आपण जेव्हा ज्या काही सेवा करतो ह्या जेव्हा विश्वासाने केल्या जातात तर नक्कीच त्याची फलप्राप्ती देखील तितकीच मोठी आणि लवकर भेटत असते. तर पहा, तुम्ही 9 दिवसामध्ये जर कोणतीही सेवा केली नसेल तर या महाअष्टमीला अवश्य आपल्या घरामध्ये तुम्ही सर्व सेवा करू शकता. यामध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. जर मंगल कलश कोणी घटस्थापने दिवशी स्थापन केला नसेल तुम्ही दुर्गाष्टमी दिवशी मंगल कलश स्थापन करू शकता. दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुम्हाला करायला अडचण आली असेल, तुमच्याकडून दुर्गा सप्तशतीचे वाचन झाले नसेल तर तुम्ही अवश्य या अष्टमीला एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. दुर्गा सप्तशतीच्या पाठाला 1 ते 13 अध्यायांचे आपल्याला वाचन करायचं आहे, पठण करायचं आहे. त्याचबरोबर कन्यापूजन आपण या अष्टमीला करू शकतो. ज्या कन्यापूजन असतं त्या आपल्याला 9 मुली घरी बोलवून त्यांना जेवू घालायचं असतं. तर हे तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला करू शकता. त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्चन करा, नवार्णव मंत्राचे पठण करा, श्री सुक्तमचे पठण आपल्या घरामध्ये त्या दिवशी अवश्य करायचं आहे. या 9 दिवसामध्ये तुम्ही ज्या काही सेवा ठरवल्या आहात त्या तुम्ही आवर्जून या अष्टमीला आपल्या घरामध्ये करा. इतकं मोठं पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यायचं असेल तर या अष्टमीला आपल्याकडून देवीची सेवा ही झालीच पाहिजे. अष्टमी ही देवीचा मानला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला या दुर्गाष्टमी दिवशी दुर्गांची सेवा म्हणून 9 दुर्गा आहेत, या 9 दुर्गांची सेवा आपल्याकडून घडावी यासाठी अवश्य आपल्या घरामध्ये या तुम्ही सेवा करू शकता. ज्यांनी आजपर्यंत या 9 दिवसामध्ये जर तुमच्याकडून कोणतीही सेवा झाली नसेल तर तुम्ही अवश्य अष्टमीला नक्की घरामध्ये आपल्या ह्या सेवा करा. तुम्ही घटस्थापना तुमच्या घरामध्ये तुम्ही केला नसाल, तुमच्या मूळ ठिकाणी किंवा मूळ घरी जर तुमच्या घटस्थापना असेल तर काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरातील देवांना किंवा तुमच्या घरामध्ये जर देवीचा फोटो असेल तर त्या देवीसाठी आपण हा नैवेद्य अर्पण करू शकता. तरी शक्य नसेल तर तुम्ही हा मंदिरामध्ये देखील देवीला अर्पण केला तरी काही हरकत नाही. तर नैवेद्यामध्ये आपल्याला या 2 गोष्टी अवश्य अर्पण करायच्या आहेत ज्या आपल्या देवीसाठी नक्कीच प्रिय आहेत. ती म्हणजे आपल्याला पहिल्यांदा घ्यायची आहे ती बासुंदी. आता बासुंदी ही सर्वांनाच माहिती आहे, पण शक्यतो करून बासुंदी विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरी बनवा, कारण त्यामध्ये सात्विकता येते. त्याचबरोबर आपल्या जे काही नामस्मरणाद्वारे आपण जी काही सेवा केलेली आहे यामुळे ती बासुंदी देखील आपल्याला तितकी देवीपर्यंत पोचली जाते. तर तुम्ही बासुंदी शक्यतो घरी बनवा आणि बासुंदीचा पहिला नैवेद्य आपल्याला देवीसाठी दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला तांबूला असं एक पानाचा विडा असतो, हा आपल्याला देवीसाठी अर्पण करायचा आहे. तुम्ही कोणत्याही पान शॉपमध्ये गेला तर तुम्हाला नक्कीच ते बनवून देतील. जे आपण मंदिरामध्ये जातो देवीच्या, त्या ठिकाणी आपल्याला देवीचं साहित्य मिळतं, त्या ठिकाणी देखील जे तांबोली हे जे पान असतं हे नागवेलीची पानं असतात, म्हणजे जे आपण खायचं पान म्हणतो त्या प्रकारचे. त्या पानावर आपल्याला काही
वस्तू ठेवल्या जातात आणि त्या आपल्याला अर्पण करायच्या असतात. तर थोडक्यात सांगते, जे नैवेद्यासाठी तांबूल बनवायचं आहे ते तुम्ही जर त्या दुकानदारांना बोलला की तांबूल बनवून द्या देवीसाठी, तर ते अवश्य बनवून देतील. पण तुम्हाला जर घरच्या घरी बनवायचं असेल तर तुम्ही घरी पण बनवू शकता. 2 नागवेलीची पानं घ्यायची आहे, त्याच्यावर सुपारी थोडी घालायची आहे, लवंग घालायची आहे, चुना लावायचा आहे, वेलची टाकायची आहे, खोबऱ्याचा तुकडा, कापूर, थोडं जायफळ, बदाम, केशर, कस्तुरी, साखर अशा या गोष्टी आपल्याला त्या विड्याच्या पानामध्ये घ्यायचं आहे आणि तो विड्याचं जे पान आहे ते बंद करायचं आहे. अशा प्रकारे नैवेद्य आपल्याला आपल्या देवीसाठी अर्पण करायचं आहे. त्यामुळे बासुंदी आणि तांबुला हे अवश्य आपल्या नैवेद्यामध्ये अष्टमीला देवीसाठी अर्पण करा. आता हे नैवेद्य तुम्ही घरच्या देवांच्या समोर बसून अर्पण करू शकता किंवा एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील आपण हा नैवेद्य अर्पण करू शकता. यामुळे जी काही आपली सेवा आहे, आपण जी काही मनोभावे सेवा केली आहे, यामुळे नक्कीच आपल्यावर देवीची कृपा राहील आणि देवी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल. तर तुम्ही हे जे काही उपाय आहेत हे करून पहा. नक्कीच तुम्हाला यामध्ये जे काही आपली फलश्रुती आहे ती तुम्हाला नक्कीच लाभेल. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.